नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल। यंदा फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाळा जाणवायला सुरुवात झाली, म्हणून आई बाबा मला फुलांच्या फळांच्या थंडगार प्रदर्शनाला भेट द्यायला घेऊन गेले। दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हे प्रदर्शन व स्पर्धा पुणे महानगरपालिकेतर्फे संभाजी उद्यान येथे भरवले जाते। या प्रदर्शनात मी विविध प्रकारची शेकडो फुले पाहिली, तसेच फळे, भाज्या आणि लाकडी कलाकृती देखील पाहिल्या। निर्माल्यापासून खत निर्मिती कशी करावी याची उपयुक्त माहिती मला मिळाली। या अशा थंडगार वातावरणात आणि फुलांच्या मनमोहक सुगंधात मला बाहेर पडावेसेच वाटत नव्हते। तुमच्या देखील डोळ्यांना आणि मनाला प्रफुल्लित करण्यासाठी माझ्या व्हिडिओमार्फत प्रदर्शनाला नक्की भेट द्या आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। एक दोन कुंड्या घ्या कुठल्या प्लास्टिकच्या, त्याला फक्त सगळे साईडनी आणि खालून पोज करा, म्हणजे एक्स्ट्रा पाणी जे खताचं इथे जाईल त्याच्यामध्ये फक्त माती आणि फुलं। तर एक लेअर खाली साध्या मातीचा घालायचा, खराब माती पण चालेल तर खराब मातीचा लेअर खाली घालायचा 1 इंच वगैरे। त्याच्यावर थोडंसं तुम्ही साधं पाणी शिंपडायचं आणि थोडंसं आपल्याला मातीमध्ये असतात बॅक्टेरिया, तर ते थोडे वाढवायचे। तर साधं आपलं आंबट टाक असतं घरात ते घ्यायचं आणि अगदी 1 चमचा टाक तुम्ही टाक घाला तुम्ही। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही हे फुलं घालायला सुरुवात करा। अशी घातली फुलं तर वेळ लागेल, जर तुम्ही फुलडली तर लवकर होईल। फुलं टाकताना हाराचे दोरे असतात, ते दोरे काढून टाका, दोऱ्यांचा खप लवकर होत नाही, त्याला बराच वेळ लागतो। दुसऱ्या त्याच्यामध्ये काही आपण वस्त्र असतात रेवाची कापसाची, तर ती नका घालू, ती तुम्ही बाजूला काढून एखाद्या आपल्या ग्रिलला जरी टांगली किंवा एखाद्या झाडावर ठेवली तर ते पक्षी घरट करायला घेऊन जातात, तर ते पक्षी वापरतील। आणि ह्या साधी फुलं एकावर आज एक घातलं, 2 दिवसांनी परत थोडीशी माती असते आपली साधी माती, तर ती घालायची आणि सँडविच पद्धतीने म्हणजे 2 मातीचे मध्ये फुलं माती संपूर्ण कुंडी भरायची, कुंडी उन्हात नाही ठेवायची, मध्यम म्हणजे उजेड असू दे हवा फेरते असू दे, फक्त डायरेक्ट उन्हात टाकून त्याच्यावर झाकण घातलं आणि बाजूला ठेवून जायचं। दुसरी कुंडी करायला घ्यायची, ही कुंडी जेव्हा तयार होईल तेव्हा साधारण एवढ्या कुंडीला 16 महिना वगैरे लागेल पूर्ण भरल्यानंतर। आणि मध्ये मध्ये काय करायचं, फक्त चेक करायचं की हे ओला आहे ना मिश्रण, भेळ एवढं ओलं पाहिजे आपल्याला, मॉइस्ट पाहिजे। तेवढं मॉइस्ट नसेल ना तर ते ॲक्टिव्हिटी होणार नाही, कारण ते बॅक्टेरिया सगळे जिवंत आहे, तर त्यांना जिवंत राहायला पाणी घालत राहायला पाहिजे। तर थोडंसं पाणी शिंपडायचं, जसं असेल तर सोपं पडतं, तर पाणी शिंपडत राहायचं आणि मध्ये मध्ये 1-4-5 दिवसांनी खालीवर फक्त ढवळत राहायचं। हे तयार झाल्यावर खत एवढं खाली बसतं, 30-40% एवढंच कुंडीमध्ये टाकतं। आणि तयार झालेलं खत ओळखायचं कसं, तर आपल्याला हे म्हणजे नाही हे बघा कडबून असतील ना तर त्याचं काही नाही, जास्त नाही